फरार जरी असले तरी सरकारला त्यांना पकडावं लागणार आहे. आता आपण सांगितलंच आता की पकडलेत म्हणून दोन सगळेच पकडण्यात येतील. आता मात्र एक काम सरकारकडून होणं, मुख्यमंत्र्यांकडून होणं गरजेचं आहे. या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करणं गरजेची आणि ती सरकारने करायलाच पाहिजे. खंडणीतल्या गुन्ह्यातले सुद्धा आरोपी यांची सुद्धा नार्को टेस्ट व्हायला पाहिजे आणि आता जे पकडलेत यांची पण नार्को टेस्ट व्हायला पाहिजे. कारण याच्यात सरकारनं कसलीही हैगई करता कामा नये. कारण याच्यात खूप मोठं रॅकेट आहे. कारण यांना जर पुण्यातच अटक होती, पुण्यातूनच सगळ्यांना पकडलं जातंय, तर याचा अर्थ असा होतो की सरकारचं आणि सरकारमधल्या कुठल्या तरी मंत्र्याचं यांना राजकीय प्रचंड पाठबळ आहे. त्यामुळे यांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. यांना कोण सांभाळतंय, यांना आतापर्यंत कोणी सांभाळलं ते सुद्धा आता अटक करायला सरकारने सुरुवात करायला पाहिजे. कारण एका बांधवाचं, देशमुख बांधवांची क्रूर पद्धतीने हत्या झाली आणि त्यांना आरोपीला सांभाळण्यात यांना मोठे पण वाटतं हे कोण आहेत नेमके, की त्यांना आरोपींना भाकरी खाऊ घालावं वाटतं, आरोपीला सांभाळावं वाटतं, त्यांना आयुष्य आरामाचं जीवन द्यावं वाटतं. आरोपीनं एका कुणाच्या तरी लेकाचा, कोणाच्या तरी लेकीच्या बापाचा निर्घृणपणे खून केलाय, क्रूर पद्धतीनं हत्या केली, त्यांना तुम्ही सांभाळताय. त्यामुळे सरकारनं त्यांना सुद्धा पाठीमागं ठेवलं नाही पाहिजे. कारण हे सगळं रॅकेट आहे प्रचंड मोठं आणि याच्यात नार्को टेस्ट जर खंडणीमधल्या आरोपींची आणि हत्यामधल्या आरोपींची जर नार्को टेस्ट झाली तर याच्यात 100% सरकारचे कोण कोण मंत्री येतं, आमदार आहेत हे मध्ये येणार आहेत आणि ते घेतलेच पाहिजे. सगळे आरोपी बीडमधूनच सापडत आहे आणि तिथं सीआयडीचं मुख्यालय आहे. एवढं दमदार खातं त्या ठिकाणी असतं. सीआयडीच्या हाती कोणी पुण्यातून सापडते. परत एसआयटी नेमण्यात आली आहे नवीन. एसआयटी मार्फत हे चौकशी. सीआयडीला कोणी सापडत नाही, हे डावच 100% सरकारमधले मंत्री याला खतपाणी घालतायत. कारण हे इतके दिवस लपून राहत आहेत. काहीतरी कट कारस्थान शिजल्यासारखं सामूहिक कट शिजवतायत हे. म्हणजे सुटून जाण्याचा म्हणा किंवा पोलिसांना हुलकावणी देण्याचा. आणि याच्या पाठीमागे सरकारमधला मंत्री, काही आमदार असायला पाहिजेत, जेणेकरून हे यांना शिकवतात, तू असा पळ, तू तसा लपून बस, मग इतक्या दिवसांना अटक हो आणि पुण्यातच हो. म्हणजे तुम्हाला पुण्याचं नाव बदनाम करायचं काय? बीडचं तर केलं तुम्ही, पण आता पुण्याचं जिल्ह्याचं सुद्धा नाव तुम्हाला खराब करून टाकायचं. हीच काहीतरी याच्या पाठीमागची त्यांची भूमिका आहे आणि हे आरोपींना शिकवताय. 100% हे खरं आहे. नाही, पण त्याच्यामध्ये असं वाटतंय का की हे प्रकरण हळूहळू थंड करून हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय? कारण आधी 4 सापडले, नंतर 1 हजर झाला, नंतर 2 सापडले. अरे यांच्या बापाला थंड होत नाही. यांच्या बापाचा बाप आला ना, दबूच देत नाहीत मॅटर आम्ही. तुम्ही लपताय ना. आता बघा, सीआयडीला, एसआयटीला आणि पोलीस प्रशासनाला जे चौकशी करतायत ना, यांनी नुसतं ऐकून घेऊ नका. हे कोण साखळी नाही, ही सगळी साखळीमध्ये घ्या. इथून पुढं किमान म्हणजे महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनाला सांगणं आणि गृहमंत्र्याला सांगणं, इथून पुढं असे खून करणाऱ्याला लोक सांभाळणार नाहीत. म्हणून हे जे लपून ठेवत होते ना, यांना पहिलं मध्ये टाका, यांना सोडू नका. कारण हे सुद्धा त्या खुनाला जबाबदार आहेत. कारण तुम्ही आरोपी लपून ठेवतात म्हणजे तुम्ही सगळेच या षडयंत्रात सहभागी होतात, या कटात सहभागी होतात. कारण इकडे खून करायचा आणि तुम्ही इकडे लपून ठेवायचं, म्हणजे तितकेच हे लपून ठेवणारे सुद्धा हत्येला जबाबदार आहेत. यांनी ज्या ज्या गाड्या वापरल्यात त्या गाड्यावाले सुद्धा याला जबाबदार आहेत. कारण हे घेऊन पाहता, यांना एखाद्याचं लेकरू गेलंय याचं दुःखच नाहीये. खून करणारा आरोपी कसा घेऊन पळून जायचा आणि त्याला लपून ठेवायचं, त्याला सांभाळायचं, ही भूमिका महाराष्ट्रातल्या या लोकांची चांगली नाहीये. म्हणून यांना धडा शिकणं गरजेचं आहे. दादा, याच्यामध्ये या आरोपींपैकी आणखी एक आरोपी पकडला गेलाय. ज्या दिवशी किडनॅप झाले संतोष अण्णा, त्यांचं लोकेशन सांगणारा त्यांच्याच गावातला व्यक्ती सुद्धा पोलिसांनी उचललेला आहे. आणखी आरोपींमध्ये वाढ होईल सगळे. हे 50-60 पोत आकडा जाऊ शकतो यांचा. कारण हत्या खंडणीमुळे झाली. याला खंडणीवाला मेन जबाबदार आधी. यांनी ते केलं नसतं म्हणून तिथं त्यांनी खून करायचा सांगितलं. यांचे तसे मोबाईलचे रेकॉर्ड सुद्धा आता पोलीस प्रशासनाकडे आले असतील. कारण हे जे खंडणीमधल्याने खून करायला लावलाय, खून करणारे या दोघांची मिळून म्हणजे खंडणी आणि हत्या करणारे यांचे नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. कारण याच्यात कोणत्या मंत्र्यानं, कोणत्या
आमदारानं सरकारमधल्या कुठला मंत्री आहे का एखादा दुसरा की यांनी यांना बळ दिले खंडणी मागायला पण आणि खून करायला पण, हे समोर येणं गरजेचं आहे. आणि जितके लोक यांना गाड्यात घेऊन पळाले, ज्यांनी यांना घरी ठुलंय, ज्यांनी यांना आतापर्यंत सांभाळलंय, म्हणजे सांभाळणाऱ्याला दुःखच नव्हतं. तो खूप आनंदी होता का आरोपीला सांभाळतोय म्हणून? कारण तू माहिती का दिली नाही पोलिसाला, ज्याच्या घरी हे होते, ज्या कुठल्या दवाखान्यात हे उपचार घेत होते, यांना पोलिसांना माहितीच द्यावं वाटली नाही का की एक मुलाचा यांनी खून केलाय. ज्यांनी सांभाळले, तुमच्या जर घरातला खून झाला तर मग बाकीच्यांनी असेच आरोपी लपून ठेवायचे घेऊन पुढे. म्हणून यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना जाहीरपणानं परभणीतून सांगतो, तुम्हाला हे करावं लागणार. सगळी साखळी जेवढी ती पूर्ण पकडावी लागणार, यांची नार्कोटिस्ट करावीच लागणार. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी 2 प्रमुख आरोपींना अटक. पुण्यातून सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला ठोकल्या बेड्या, तर हत्या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता. संतोष देशमुखांची हत्या म्हणजे समाजातील विकृती, सर्व आरोपींवर मोक्का लावायला हवा. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची मागणी. आरोपींना अटक पुण्यातूनच कशी होते? बीड प्रकरणात सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संशय. मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे न्याय देण्याची मागणी. बीडमधील हत्या प्रकरणातील आरोपींची मंत्र्यांकडे उठबस असल्याचे पुरावे. मंत्र्यांचा संबंध आहे का याची चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी. खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरेश धस पुरेसे. धस यांचं बोलणं फडणवीसांच्या आदेशानं सुरू. संजय राऊतांचं वक्तव्य. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब. सूत्रांची माहिती, येत्या 10 दिवसात भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली अमित शहांची भेट. 12 जानेवारीला शिर्डीत होणाऱ्या महाअधिवेशनाचं दिलं निमंत्रण. अर्जुन खोतकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. कैलास गोरंट्याल यांच्याकडून खोतकरांविरोधात याचिका. विधानसभा निवडणुकीत चुकीचा अर्ज भरल्याचा उल्लेख. पुण्यात मराठी हिंदी वाद पेटला. मराठी कर्मचाऱ्यावर अन्याय केल्यानं टीम लीडरला मनसे कार्यकर्त्यांचा चोप. मराठी बोलल्यास कामावरून काढून टाकण्याची दिली होती धमकी. मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेतील घोटाळा प्रकरणी ईडीकडून 2 संशयित ताब्यात. आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात यश. कोल्हापुरात रोटीसाठी हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण. 11 जणांकडून मारहाण करत हॉटेलचीही तोडफोड. शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ चिदंबरम यांचं आज पहाटे मुंबईत निधन. जसलोक हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास.